सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये एकीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत। जय संविधान। संविधान की रक्षा कौन करेगा? संविधान की रक्षा कौन करेगा? संविधान पे हमला नहीं चलेगा, हमला नहीं चलेगा। मामा थोड़ा पीछे सर। माझ्या सर्व पण हे निवेदन देत असताना आपण जो मोर्चा काढलाय तर हा जो माते फिरू आहे हा काय एकमेव माते फिरू आहे का? तर महात्मा गांधींना ठार मारलेला देखील माते फिरू आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळं त्यावेळेस पासून एका विशिष्ट विचाराचे जातीय आणि धर्मांध अशा पद्धतीच्या विचाराची मंडळी जी मनोवादी आहेत त्या मंडळीचं हे कारस्थान आहे। आपल्याला ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशीपासून आपण संतापतोय। मला असं वाटतं संताप येणं स्वाभाविक आहे, पण फक्त संतापून आपल्याला जे घडवायचं ते घडवू शकू का? मला असं वाटतं सर्वांना विदित आहे की भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे B.R. गवई यांच्यावर तिथे त्यांच्या कक्षात भर कोर्टामध्ये बूट फेकण्यात आला आणि हा बूट फेकणारा होता सनातनी गटाचा, संघ परिवाराचा आणि ब्राह्मण जातीचा। याचा आम्ही निषेध करत आहोत। खरं तर दलित समूहातून आलेले CJI हे दुसरेच आहेत। खरा राग मनुस्मृतीत जो व्यक्त झालेला आहे तो दलितावरचा आहे। दलित ह्यांना तोंडी लावायला पाहिजेत आणि महत्त्वाच्या पदावर गेले तर अशा प्रकारचा अवमान करण्याची ही पहिली वेळ नाही आहे। न्यायमूर्ती हिदायतुल्लावर देखील अशा प्रकारचे अवमानकारक प्रतिक्रिया त्यांच्या संदर्भात उमटलेल्या होत्या। एक लक्षात घेतलं पाहिजे की 13 ऑक्टोबर काल होती। 13 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या ब्राह्मणी धर्मात मी राहणार नाही, मी हिंदू धर्मात राहणार नाही म्हणजे ब्राह्मणी धर्मात राहणार नाही। हे सरळ सरळ होतं, कारण की तो धर्म त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला। मनूचं राज्य होतं, ब्राह्मणी वर्चस्व होतं, म्हणून मला हे नको, तुम्ही सुधारत नाही। 13 ऑक्टोबरला घोषणा करतात आणि 14 ऑक्टोबरला धर्म बदलला जातो, परंतु हे एक दिवसाचं नाही। 13 ऑक्टोबर 1935 ते 14 ऑक्टोबर 1956 असे 21 वर्ष सुमारे डॉक्टर बाबासाहेबांनी विचार केला की या मनुवादाला आणि ब्राह्मणवादाला विरोध करण्यासाठी कुठला धर्म स्वीकारावा। अभ्यास केला वेगवेगळ्या धर्माचा आणि शेवटी त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला। मनुवादाला चॅलेंज देणारा बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला
आज धम्मचक्र परिवर्तन दिन आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजीच डॉक्टर बाबासाहेबांनी हे स्वीकारलं. म्हणून नुसतं गाणी गाऊन जमणार नाही आहेत. लई मजबूत भीमाचा किल्ला, मनूचा किल्ला मजबूत होत चाललेला आहे. भीमाच्या किल्ल्याला तडाखे देण्याचं काम कॉर्पोरेट भांडवलशाही, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीने सुरू केलेले आहे. आणि याच्या विरोधातली ही लढाई आहे. न्यायसंस्था हतबल झालेली आहे. न्यायसंस्थेतील अनेक न्यायाधीश हे RSSचे बटीक झालेले आहेत. हे ओपनली आम्ही सांगतो. आणि म्हणून न्यायसंस्थेच्या सहकार्यानं ही कॉर्पोरेट भांडवलशाही आणि ब्राह्मो युती जी आहे त्याचा निषेध याच्यानंतर केला पाहिजे. हे प्रातिनिधिक जरी असेल तरी देशभर हे झालेलं आहे याचा विरोध. आणि याच्यानंतरही ही मनोवादाविरोधातली लढाई सुरूच राहील. रुद्रगाया पण सुद्धा ते त्यांच्या हातात आहे. वर्षोनवर्षे तिथं ब्राह्मणी वर्चस्व आहे. मनोवादाला मानणारे मंडळी त्या कमिटीवर आहेत. आणि म्हणून तो देखील लढा सुरूच आहे एकीकडं की या बौद्धगयेची मुक्तता करा ह्याच्यातून. तो केव्हा जातीचा आणि एका धर्मीयांच्या वर्चस्वाचा मुद्दा नाही. तो बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला. तो मनुवादाला लाथ मारून ते मनुवादी त्या कमिटीत आहे बौद्धगयेच्या. हा विरोधाभास आहे आणि ते त्यांचा अजेंडा तिथं राबवत आहे. वारंवार दलितांवर चाललेले आहेत. आता आपण पुण्याची घटना बघितली कोथरूडची. औरंगाबादच्या एका दलित मुलीवर अत्याचार झालेले होते आणि ती पुण्याला गेलेली होती. तेव्हा तिची बाजू घ्यायला एक दलित मुलगी तिथं आली. तिला कशा प्रकारे शिवीगाळ करण्यात आली, तिला मारहाण कशी पोलिसांनी केली, त्यांची तक्रार कशी नोंदवून घेण्यात आलेली नाही हे आपण साक्षीदार आहोत. त्याला तर अजून 1.5 महिनाही झालेलं नाही. दलितावरचे आदिवासीवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत. आरक्षणाच्या नावावर तुम्हाला जातीत भिंती निर्माण केल्या जात आहेत. आम्ही पूल बांधणारी माणसं आहेत, भिंती तोडणारी माणसं आहेत आणि ते भिंती उंच करत चाललेले आहेत. ज्या आरक्षणाचा मुद्दा त्यांच्या हातात आहे. 50% मर्यादा उठवण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारचं नाही आहे. 50% मर्यादा जी आरक्षणावर घातलेली ती त्यांनी उठवली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने घातलेली जर शहाबानो प्रकरणात तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलू शकतात तरी 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाने जी घातलेली होती इंदिरा साहनी प्रकरणात एकूण आरक्षणावर ती उठवण्याचं काम संसदेचं आहे. संसद गेल्या 11 वर्षापासून यांच्या हातात आहे राज्यात आणि तिथं त्यांचं सरकार आहे. का ती 50% मर्यादा उठवत नाही? ते एखाद्या समाजाला मागासवर्ग म्हणायचं असेल, काल नव्हता पण आज त्याला म्हणायचं असेल तर त्याची काही प्रक्रिया आहे. मागासवर्ग आयोग नेमा तुम्ही. ते मागासवर्ग आयोग ठरवेल कोण इथं मागास आहेत ते. म्हणून हे दोन्ही गोष्टी होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं जातवार जनगणना झाल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही आहे.